तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला भेटणार आहे. तर चला तर मग मंडळी, आजच्या भागात मीरा आणि अंबिका किचनमध्ये विचार करत असतात की मीरा बोलते की ताई, जर अनन्याताईसोबत वेदा नसती तर काय झालं असतं. त्या दोघी खूप विचारात असतात. तेवढं तिथे मंजिरी येते आणि मंजिरी येताच त्या दोघी घाबरतात. तेव्हा मंजिरी बोलते की काय झालं, तुमच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसते. मंजिरीची भीती विचार केला का, जर वेदा त्या रूममध्ये नसती तर अनन्याचं काय झालं असतं. सगळ्यांना हेच वाटलं असतं की अनन्याने स्वतःचा जीव घेतला. तेव्हा मीरा जोरात ओरडते की मंजिरी. तेव्हा मंजिरी ही बोलते की तुमच्या दोघींचं खूप दिवसापासून सहन करते मी, कळलं. मा तुम्ही दोघं माझं काही बिघडवू शकत नाही. इकडे अथर्व खोलीत बसलेला असतो आणि विचार करत असतो. त्याला कळत नसतं की अनन्यासोबत काय घडलं ते. तेवढ्यात वेदा येते आणि बोलते की बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की अरे वेदा ये ना. तेव्हा वेदा बोलते की बाबा, काल काय झालं होतं, अनन्या आत्या अशी का करत होती. तेव्हा अथर्वला उत्तर द्यायला काहीच नसतं. तरी अथर्व वेदाला समजवण्याचा प्रयत्न करतो की अगं, कधी तिला वाईट स्वप्न पडलं असेल. नाहीतर ती खूप लाँग ट्रिपमधून आली ना, मग दमली असेल म्हणून तिला स्वप्न पडलं असेल. तेव्हा वेदा बोलते की बाबा, बाबा माझ्यासोबत असं काही होणार नाही ना. म्हणजे मला सगळं आठवतं आहे, माझ्यासोबतही असंच काहीतरी झालं होतं ना. तेव्हा अथर्व दचकतो आणि अथर्वला सगळ्या गोष्टी आठवत असतात की वेदा कशी करत होती. वेदाच्या त्या गोष्टी आठवतो आणि अथर्व मनात बोलतो की हो वेदा, मला सगळं आठवतं आहे, पण मला तुला काय झालं होतं ते माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं. तेव्हा वेदा बोलते की बाबा सांग ना, मला काही होणार नाही ना. तेव्हा अथर्व बोलतो की तिला जवळ घेतो आणि तिला जवळ घेऊन बोलतो की आय प्रॉमिस वेदा, मी तुला काहीही होऊ देणार नाही आणि मी तुझ्यासोबत नेहमी सोबत राहील, कधीही आणि केव्हाही. तेव्हा अथर्व बोलतो की बरं आता चल झोपून घे झोपून घे. तेव्हा तो वेदाला उचलतो आणि तिला बेडवर घेऊन जातो. तेव्हा वेदा बोलते की हो, पण मला ती स्टोरी सांगशील. तेव्हा अथर्व बोलतो की गोष्ट ऐकायची. बरं सांगतो. तेव्हा अथर्व बोलतो की स्टोरी ऐकायची म्हणजे राजकुमारीला. बरं सांगतो. तेव्हा अथर्व बोलतो की खूप खूप वर्षापूर्वी एक साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्याचं नाव काय होतं, रामेश्वर. तेव्हा लगेच अथर्वला त्याच्या आजीची स्टोरी आठवते. त्याची आजी हे सांगत असते की खूप एक साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्याचं रामेश्वर नाव होतं. ही स्टोरी आहे एका समृद्ध राज्याची. अथर्व सांगतो, लगेच आजीचा त्याला आवाज येतो की या समृद्ध राज्यात राणा राणा यशवंत राजाची एक बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची. अथर्व लगेच आजीच्या बोलामागे बोलतो की राणा यशवंत राजाची एक बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची. तेव्हा आजीचा आवाज येतो, तिने राजाला संपवण्याचा कट केला. अमावस्येची रात्र होती. अथर्वही ती स्टोरी सांगत असतो, तेच रिपीट करतो. अमावस्येची रात्र होती. दिवा अचानक विझला आणि अथर्व ती स्टोरी पुढे कंटिन्यू करायला लागतो. इकडे अनन्या हॉलमध्ये बसलेली असते आणि थोडा विचार करत असते की काल तिच्यासोबत काय झालं आहे म्हणून. तेवढं तिथे मंजिरी येते आणि मंजिरी अनन्यासाठी पोहे घेऊन येते. मंजिरी अनन्याजवळ बसते आणि बोलते की अनन्या, तेव्हा का बरी आहेस ना तू. तेव्हा अनन्या बोलते की हो बरी आहे, पण थोडं डोकं दुखतं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ, मी तुझ्यासाठी पोहे बनवून आणले, ते खा म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा मंजिरी मुद्दामच रडायचं नाटक करते. तेव्हा अनन्या बोलते की काय झालं आई. तेव्हा मंजिरी मुद्दाम बोलते की काही नाही. तेव्हा अनन्या बोलते की सांग ना. मंजिरी बोलते की अगं, तुझ्यासोबत काल जे काही घडलं ते माझ्या विचारांच्या पलीकडे होतं. कोण असं दृष्ट लावतं आहे माझ्या लेकरांना. ज्याने कोणी माझ्या लेकरांसोबत असं केलं असेल ना, तर त्यांना चांगला तळतळाट लागेल. मंजिरी मुद्दामच नाटक करत बोलत असते. तेवढ्यात मीरा तिकडनं पास होते. मीराला ते दिसतं. तेव्हा मीरा तिथे जवळ येते आणि पोहे घेते आणि बोलते की अनन्याताई, हे पोहे थंड झालेत, मी त्यांच्यासाठी काहीतरी गरम आणते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा अगं खाऊ दे ना. तेव्हा मंजिरी बोलते की हो. मंजिरी बोलते की अगं खाऊ दे ना. तेव्हा मीरा बोलते की हो, पण थंड झालेत ना ते, मी काहीतरी गरम बनवून आणते. तेव्हा मंजिरी रागाने उठते आणि बोलते की काय चाललं आहे मीरा, काय प्रॉब्लेम काय आहे तुला माझ्यासोबत. त्या दिवशी मी वेदासाठी कुकीज आणल्या, तू फेकून दिल्या आणि आता पोहेही तिला खाऊ देत नाही. मी एवढं प्रेमाने बनवलं आहे ते. तेव्हा मीरा रागाने बघते. तेवढ्यात अनन्याकडे बघून शांत होते की नाही, असं काही नाही आहे, ते थंड झालेत म्हणून मी काहीतरी बनवून आणते. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा अनन्या बोलते की थांब थांब वहिनी,
आणि काय प्रॉब्लेम आहे गं तुला आईशी? तू अशी का बोलतेस आईसोबत? आणि मला खायचे आहेत हे पोहे. तेव्हा मीराकडून अनन्या पोहे घेते आणि खायला बसणार. तेव्हा मीरा बोलते की थांबा, आधी मला खाऊ द्या, म्हणजे काही झालं तर ते मला होईल. तेव्हा अनन्या बोलते की मीरा, वहिनी असं का बोलतेस तू? आई का याच्यामध्ये काही टाकेल? तेव्हा तिथून मीरा निघून जाते. मीरा इकडे देवी आईजवळ प्रार्थना करत असते आणि बोलते की देवी आई, अनन्याताईंचं रक्षण कर प्लीज. मंजिरीने खाऊ घातलेल्या गोष्टीमुळे अनन्याताईंना विषबाधा वगैरे होऊ नको देऊ. मीरा प्रार्थना करत असते तेवढ्या तिथे अंबिका येते आणि बोलते की मीरा काय झालं? तेव्हा मीरा बोलते की ताई बघ ना, अनन्याताईंचा मंजिरीवर खूप विश्वास आहे आणि त्यांना काही माहीतच नाही अगं याबद्दल. तर काय करायचं? त्यांची खूप चिंता वाटायला लागली. तेव्हा अ, तेव्हा अंबिका बोलते की एक ना एक दिवस कळेल मीरा अनन्याला. तेव्हा मीरा बोलते की पण अनन्याताईंना खूप विश्वास आहे मंजिरीवर, त्या नाही विश्वास ठेवणार. तेव्हा अंबिका बोलते की अथर्वणचाही होताच ना विश्वास, मग काय झालं, ते आज आपल्यासोबत आहे. आणि तसंही अनन्यालाही एक ना एक दिवस कळेल आणि हे काम अथर्वच करू शकतात. तर अथर्व येतो आणि बोलतो की मीरा. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, मला ती गोष्ट आठवली. तेव्हा मीरा बोलते की काय, तुमच्या आजीने सांगितलेली? तेव्हा अथर्व बोलतो की होय, म्हणजे मी जेव्हा वेदाला गोष्ट सांगत होतो तर मला ती गोष्ट आजीच्या आवाजातून ऐकायला येत होती. आजी ती गोष्ट माझ्याकडनं पूर्ण करून घेत होती. तेव्हा अंबिका बोलते की मीरा यांना सांग ना ती गोष्ट सांगायला. तेव्हा मीरा बोलते की मला सांगा ना ती गोष्ट. तेव्हा अथर्व बोलतो की होय. तेव्हा अथर्व गोष्ट सांगायला सुरुवात करतो. खूप खूप वर्षापूर्वी एक राज्य होतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रामेश्वर नावाचं एक वैभवशाली आणि कुशल राज्य होतं. चारी बाजूंनी हिरवीगार मोठी झाडी, डोंगर आणि मधूनच संत वाहणारी एक नदी होती. असंच निसर्गरम्य राज्य. आणि या राज्यावर राज्य करत होते एक राजे, राणा यशवंत. राजा प्रचंड पराक्रमी, पराहित दक्ष आणि अत्यंत दक्ष होते. गावाच्या वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे वाड्यातून पायी चालत राजे देवीच्या दर्शनाला जायचे. गाभाऱ्यात बसून ते तासनतास देवीची आराधना करायचे. त्यांच्या मनात देवीविषयी अतूट श्रद्धा होती आणि देवीची कृपा संपूर्ण रामेश्वर राज्यावर छत्र धरून होती. म्हणूनच राज्यात कधी दुष्काळ पडला होता ना शत्रूचं संकट आलं होतं. पण सुखाच्या दिवसांना अचानक एका दुष्ट शक्तीची नजर लागली. राज्याच्या पलीकडे राहणाऱ्या एका अफाट चेटकिणीची नजर लागली. तिला ते राज्य आणि हे सगळं स्वतःच्या ताब्यात पाहिजे होतं. आणि जोपर्यंत राजा जिवंत होता आणि देवीची शक्ती होती त्या राज्यावर, तोपर्यंत तिची वाईट शक्ती काही काम करत नव्हती. म्हणून तिने राजाचा काटा काढायचं ठरवलं. जेव्हा एका अमावस्याच्या रात्री सगळे गाढ झोपेत होते, तेव्हा तोच संधी साधून त्या चेटकिणीने त्या राज्याच्या दरबारात प्रवेश केला. तिने राजाच्या खोलीत जाऊन जीव घेण्याचा प्रयत्न केला राजाचा. राजाच्या छातीवर एक अदृश्य दडपण आलं. त्याचा श्वास गुदमरू लागला. मृत्यू अगदी दारात उभा होता. पण त्याचवेळी एका देवीची सेवा करणाऱ्या एका गरीब गुरुवांच्या घरी काहीतरी अघटित घडलं. त्या गुरुवाला 2 मुली होत्या, एक राधा आणि गौरी. तेव्हा मीरा आणि अंबिका एकमेकांकडे बघतात. तेव्हा अथर्व बोलतो की त्या दिसायला एकदम साध्या, तल्लख आणि धाडसी होत्या. देवीच्या भक्तीमुळे त्या दोघींना संकट आल्याचा पूर्वभास झाला. वारा वेगाने वाहू लागला आणि मंदिराचा दिवा विझला. दोघी बहिणींच्या लक्षात आलं की आपल्या राज्यावर आणि गावच्या राजावर काहीतरी संकट आलंय. आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या महालाच्या दिशेने धावल्या. चेटकीन राजाला बेशुद्ध करून बळी देण्यासाठी घेऊन चालली होती. पण दोघींनी तिला अडवलं. त्या दोघींनी तिची वाट अडवली. चेटकिनीने त्या दोघींमध्ये घमासान युद्ध झालं. त्या दोघी तिचा वध करणार तोच चेटकिनीने भ्रम तयार केला आणि ती धुराच्या लोटात गायब झाली आणि ती पुन्हा कधीच रामेश्वरला आली नाही. राजवाड्यावरील सावट कायमचं दूर झालं. राजाही शुद्धीवर आला. आपल्या प्राणाचं संरक्षण करणाऱ्या त्या 2 मुलींकडे पाहून राजाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी भर दरबारात गुरुवांच्या 2 मुलींचा मोठा सत्कार केला आणि संपूर्ण घराण्यात त्या 2 मुलींचं कायम ऋणी राहील अशी शपथ घेतली. देवीची कृपा आणि त्या 2 मुलींचं शौर्य यामुळे रामेश्वर राज्य सुखरूप राहिलं. ही स्टोरी ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी असतं
आणि मीरा विचारात गुंतते. तेव्हा अथर्व स्टोरी संपल्यावर मीराला विचारतो की मीरा काय गं काय झालं. तेव्हा मीरा बोलते की नाही काय नाही. इकडे अनन्या अथर्वच्या खोलीत अथर्वची वाट बघत असते. दादा दादा करत असते. तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो की काय गं काय झालं. तेव्हा अनन्या बोलते की दादा ही मीरा वहिनी बघ ना. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं मीराचं. तेव्हा अनन्या बोलते की दादा ती प्रत्येक वेळेस आईवर डाऊट घेत असते. आई आपल्यासाठी इतकं प्रेमाने करते आणि ती अशी करते. आत्ता पण तिला इतकं वाईट वाटलं आहे ना, ती रूममध्ये बसून रडते. मला नाही बघवते रे तिचे त्रास. तू एकदा मीरा वहिनीची. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या अनन्या इज इट पॉसिबल की तू मे बी एकाच गोष्टीने विचार करतेस. मे बी तुला सगळ्या गोष्टी माहीत नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की मग सांग ना मला. तेव्हा अथर्व बोलतो की हे बघ मी तुला जे सांगण्याचा प्रयत्न करेल ते कदाचित तुला समजून घेण्याच्या पलीकडे असेल. पण हे बघ तेवढं तिथे मीराही येते. तेव्हा अथर्व बोलतो की हे बघ आई. तेवढं त्याचं लक्ष मीराकडे जातं. मीरा त्याला खुणवते की नको सांगू म्हणून. तेव्हा अथर्व गप्प बसतो. तेव्हा अनन्या बोलते की बोल. तेव्हा अनन्या बोलते की दादा हे बघ तुझ्याकडे काहीच पॉईंट नाही. तू फक्त वहिनीची साईड घेण्यासाठी हे बोलतोय. बोल ना तू तिच्याशी काहीतरी. आय नो ती खूप चांगली पण याचा अर्थ असा नाही की ती प्रत्येक वेळेस आईला त्रास देत फिरेल. तू एकदा बोलून घे हं तिच्याशी. अनन्याचं लक्ष मीराकडे जातं. तेव्हा ती तनफन करत तिथून मीरासमोरून निघून जाते. तेव्हा मीरा अथर्वकडे येते. अथर्व बोलतो की तिला सांगितलं असतं ना तिलाही सत्य कळायला हवं ना. तेव्हा मीरा बोलते की नाही वेदाचे बाबा आत्ता अनन्याताईंना सांगून काही उपयोग नाही. हे बघा त्या हे सत्य स्वीकारूच शकत नाही. त्यांना ही सत्य सांगण्याची योग्य वेळ नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.